राज्यात महायुती विरुद्ध आघाडी हा वाद तर सर्वश्रुत आहे। महायुतीचे अनेक नेते आघाडीच्या नेत्यांवर आरोप प्रत्यारोप करीत असतात। असाच एक वाद म्हणजे संगमनेर येथील घुलेवाडी येथे 16 ऑगस्ट रोजी संग्राम बापू महाराज भंडारे यांच्या कीर्तन कार्यक्रमात काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी घातलेला गोंधळ। त्यानंतर संग्राम भंडारे विरुद्ध बाळासाहेब थोरात यांच्यातील वाद हा वाढतच गेला आणि आज बाळासाहेब थोरात यांनी शांती मोर्चातून विरोधकांना सज्जड दम भरला आहे। नेमकं प्रकरण काय आहे? आरोप प्रत्यारोपांच्या शर्यतीत नेमकं योग्य आणि अयोग्य कोण? त्यासाठी सविस्तर प्रकरण जाणून घेऊया। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राइब करा। नमस्कार, मी धनश्री पाठारे, आपण पाहतात आपले आवडते न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र। संगमनेर येथील वातावरण चांगलेच तापले आहे। महायुतीची बाजू उचलून धरणारे आणि प्रखर हिंदुत्वाची मांडणी करणारे कीर्तनकार म्हणून ओळखले जाणारे ह.ब.प. संग्राम महाराज भंडारे यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांना थेट धमकी दिल्याने हा वाद सुरू झाला आहे। 16 ऑगस्ट रोजी शनिवारी रात्री संगमनेर जवळील घुलेवाडी येथे सुरू झालेल्या या वादाने रंजक वळण घेतलं आहे। संग्राम भंडारे यांच्या कीर्तनातील वक्तव्यावर, राजकीय भूमिकेवर काँग्रेस कार्यकर्त्यांनी आक्षेप घेतला आणि त्यामुळे गोंधळ निर्माण झाला। यानंतर संग्राम भंडारे यांना मारहाण झाल्याचा आरोप करत संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। या घटनेचा निषेध करण्यासाठी शिवसेना शिंदे गट आमदार अमोल खताळ आणि भाजप आध्यात्मिक सेलचे अध्यक्ष तुषार भोसले यांनी देखील आंदोलन केले। दरम्यान मारहाण करणारे कार्यकर्ते हे बाळासाहेब थोरात यांचे असल्याचे आरोप करण्यात आले। यावर माजी आमदार बाळासाहेब थोरात यांनी देखील सांगितलं की एक पथ्य पाळलं गेलं पाहिजे। वारकरी संप्रदायातील कीर्तनकारांनी त्यांनी राजकारणावर बोलू नये, तसेच तेथील स्थानिक राजकारणावर भाष्य देखील करू नये। कोणासाठी त्यांचं राजकीय बोलणं नसावं हे तर साहजिकपणे आहे। आपल्या राज्यघटनेचे जे मूलभूत तत्व आहेत त्याला ठेच पोहोचेल असे वक्तव्य कोणत्या कीर्तनकाराचं नसावं। दुर्दैवाने ही तत्वे पाळली जात नसल्याचे दिसते, असं बाळासाहेब थोरात म्हणाले। तर त्यानंतर संग्राम बापू भंडारे यांनी देखील एक व्हिडिओ शेअर केला। काय ते पाहूया। तर आरोपी बाळासाहेब थोरातांना सुद्धा बनवलं पाहिजे। काल घुलेवाडी येथे हरिनाम सप्त्यामध्ये जे काही घडलं ते आपण सर्व संगमनेरकरांनी समजून घेतलं पाहिजे। हरिनाम सप्ताह ज्यावेळेस असतो त्यामध्ये वारकरी संप्रदायाचे विचार मांडण्याचं ते व्यासपीठ आहे, आपले संतांचे विचार मांडण्याचं ते व्यासपीठ आहे। याच्या काही मर्यादा सुद्धा आहेत, याचे काही पथ्य आहेत आणि त्यामध्ये पथ्य हेच आहे की राजकारण इथे नको, कारण इथे सर्व राजकीय पक्षाचे आपण एकत्र व्यासपीठावर येत असतो, एक बंधुभावाचं वातावरण तिथे निर्माण होत असतं। असं असताना कालचे महाराज जे कोणी तथाकथित महाराज होते त्यांनी तिथे राजकारण सुरू केलं, राजकारणावर भाषण सुरू केलं। थोडा विरोध तर नागरिक साहजिकपणे करणार आहे। बाळासाहेबजी थोरात संगमनेर मधील घुलेवाडीच्या कीर्तनात जे 2 मनोरुग्ण, त्यात तुमचा एक पीए आणि दुसरा पीएचा मामा यांनी कीर्तनात भरपूर त्रास दिला। मला वाटलं ते दोघच मनोरुग्ण आहे, पण आजचा तुमचा हा व्हिडिओ बघून मला तुमच्यावर सुद्धा संशय यायला लागलाय। आपण देखील तपासण्या करून घ्या साहेब, कारण घुलेवाडीच्या कीर्तनामध्ये मी राजकारणावर बोललेलाच नाहीये। आणि जर छत्रपती शिवाजी महाराजांनी अब्जुल्ला फाडला याला जर तुम्ही राजकारण म्हणत असाल तर बाळासाहेब थोरात आम्हाला नथुरामजी गोडसे व्हावं लागलं, कारण त्याकडे आम्ही राजकीय दृष्ट्या बघत नाही, आम्ही त्याच्याकडे महाराष्ट्राच्या अस्मितेच्या दृष्टिकोनातून बघतो, हिंदू धर्माच्या दृष्टिकोनातून बघतो। आणि साहेब, कीर्तनात मी काय बोलायचं याचा अधिकार जो जे वांछील तो ते लाहो म्हणत मला ज्ञानोबा तुकोबांच्या परंपरेने दिलाय, छत्रपती शिवराज शंभूराजांनी दिलाय, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मला अधिकार दिलाय कीर्तनात मी कोणत्या विषयावर बोलायचं। आणि शांततेत विरोध होणार? शांततेत कधी विरोध होत असतो का? अहो, धावून आल्या अंगावर सरळ सरळ दिसतंय व्हिडिओ मध्ये आणि तुम्ही म्हणताय शांततेत विरोध झालाय। पण काल मी सांगितलं नाही, मी समाजकंटक म्हणालो त्यांना। त्यातला एक तुमचा पीए होता आणि दुसरे तुमचे कारखान्यातले कामगार होते। अहो, आमच्या कीर्तनाला गर्दी होतीये ते तुम्हाला खटकतंय का? आणि आमच्यामुळे आमचा हिंदू बांधव जागा होतोय हे तुम्हाला खटकतंय का? म्हणून हल्ले करताय।
आणि साहजिकच विरोध होणार म्हणताय, म्हणजे तुम्ही समर्थन देताय का कीर्तनकारांवर हल्ले करणाऱ्यांना? या दोघांच्या आरोप प्रत्यारोपांच्या वादात अनेक राजकीय नेत्यांनी देखील आपली भूमिका मांडली आहे. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी देखील या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध केला. संगमनेरमध्ये प्रवचन सांगणाऱ्या व्यक्तीच्या तोंडी नथुरामाची भाषा हे योग्य नाही. तर सत्यजित तांबे यांनी प्रतिक्रिया देताना बाळासाहेब थोरात यांच्यावर टीका करताना विरोधक सुद्धा जपून शब्द वापरतात. त्यामुळे संत महात्म्यांची परंपरा असलेल्या महाराष्ट्रात स्वतःला कीर्तनकार म्हणून घेणाऱ्या एका उद्धट व्यक्तीने त्यांच्याविषयी जे काही बोलले ते महाराष्ट्रातील कोणत्याही वारकरी संप्रदायातील कीर्तनकारांना आवडलेले नाही. तर त्यावर आता 21 ऑगस्ट रोजी बाळासाहेब थोरात यांचा शांती मोर्चातून एल्गार पाहायला मिळाला. थोरातांनी विरोधकांना सज्जड दम दिला असून बाळासाहेब थोरात, आम्हाला तुमच्या बाबतीत नथुराम गोडसे व्हावे लागेल असे बोलणाऱ्यांचा त्यांनी चांगला समाचार घेतला आहे. या संगमनेरमधील शांती मोर्चात भजन म्हणत व राष्ट्रपिता महात्मा गांधी, शाहू फुले आंबेडकरांच्या प्रतिमा या शांती मोर्चात हातात घेण्यात आल्या आहेत. या मोर्चाला थोरात समर्थकांची हजारोंची गर्दी झाली होती. या मोर्चात बाळासाहेब थोरात काय म्हणाले ते पाहूया. आले हे उत्स्फूर्त आले, हेही लक्षात ठेवा. दुसऱ्या तालुक्यातून आणावा लागले नाही. एक लक्षात घ्या, विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदरही अशा प्रकारचं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न झाला. एक मोर्चा झाला, काहीतरी कारण, नंतर त्या कारणांचं काय झालं याचा पत्ता नाही. आता कोणतंही काही येत नाही आपल्या तुमच्या सोशल नेटवर्कवर. वाकडे तिकडे भाषण एसटी स्टँड जवळ झाली. वातावरण खराब करण्याचा प्रयत्न केला, मन प्रदूषित करण्याचा प्रयत्न केला, मनामध्ये विष पेरण्याचा कार्यक्रम केला. आणि काय कारण असतील कारण मला माहित नाहीत, परंतु अजूनही मुंबईचे आमचे चांगले मित्र सर्वपक्षीय म्हणतात, दिल्लीचे सगळे म्हणतात की ईव्हीएमचा सुद्धा घोटाळा तुमच्याकरता होता. आता या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या इन्स्टा, FB आणि YouTube पेजला फॉलो करा. धन्यवाद.